आजी. थकून भागून पेंगुळलेल्या डोळ्यांनी जवळ येऊन मुलं म्हणतात, एखादी गोष्ट सांग ना बाबा. मी तेव्हा आजीच्या गोष्टींची गोधडी पांघरतो. त्यांच्या थकल्या तनावर भराभर आठवणींचे पदर उलगडत जातात, पानांमागून पानं उलगडत जावीत तशी. मग हळुवार अंगाई गात डोक्यावरून हात फिरवत राहते आजी, माझ्या आणि मुलांच्याही. मी आजीनं शिवलेली गोधडी अंगावर ओढून तिच्या कुशीत शिरतो मुलांसहित. आठवणींची आजी होते आणि आजीची गोधडी. मी शोधत राहतो तिला घरभर. ती नसली तरी असतेच इथे तिथे कुठेतरी. भिंतीवर उमटलेले तिच्या हातांचे ठसे, शेणानं सारवलेल्या जमिनीवर काढलेली नक्षी, स्वयंपाक खोलीतून दरवळणारा फोडणीचा वास, चिवगावच्या नावाखाली भरवलेला तूप भात, पदराच्या टोकाला बांधून आणलेला खाऊ, तिच्या खरबरीत हातांचा मायाळू स्पर्श, तिनं गायलेली अंगाई, काहीच विसरता येत नाही. माझ्या सौंदर्याला दृष्ट लागण्याची सुतराम शक्यता नसतानाही ती मीठ मिरच्या वळवून टाकायची आणि काळी तीट लावायची माझ्या मळक्या चेहऱ्यावर. माझ्या रंगात तिनं लावलेली काजळ तीट हरवून जायची. मला उमगत नव्हतं त्यावेळी, पण निस्वार्थी प्रेम असलं की जगातली प्रत्येक गोष्ट सुंदरच असते. हेच नाही का आजीनं शिकवलं? बोलता बोलता आजी सहजच देऊन जायची जन्मभर पुरेल असो काहीतरी. भरल्या पोटी समृद्ध होऊन ये रे बाळा, हे त्यापैकीच एक सुभाषित. यातला खोल अर्थ पाझरत राहतो एखाद्या निवांत वेळी. तेव्हा पायाला भिंगरी बांधून पुढच्या ध्येयाकडे चालत राहतो मी, आजीच्या गोष्टींची आणि त्यातल्या तात्पर्यांची शिदोरी पाठीशी बांधून. आजकाल आजी येत असते अधूनमधून भेटायला. मी तासनतास गप्पा मारत राहतो तिच्याशी. पापण्या अश्रूंचा अभिषेक घालत असतात आणि आजी हळूच भरल्या डोळ्यांच्या डोहात डुबकी मारून खोलवर जाऊन बसते, अगदी खोल. मीही ओल्या पापण्यांना दोन्ही हाताच्या तळव्यांनी घट्ट मिटून घेतो, आजी निसटून जाऊ नये म्हणून. हो, आजी निसटून जाऊ नये म्हणून.